बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए तू। येणारा देव माणूस म्हणजेच विनायक कुलकर्णी, सेवानिवृत्त बँक मॅनेजर. ते उमाशंकर ज्येष्ठ नाईक सेवा केंद्र आणि ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. आज 8 जून देवमाणूस विनायक कुलकर्णी यांचा 75वा वाढदिवस. यांनी निवृत्तीनंतर स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यांची दोन्ही मुले परदेशात स्थिर आहेत. मात्र विनायक कुलकर्णी कोल्हापूरमध्ये आपल्या पत्नीसह राहतात. ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्या समाजाची आपण काहीतरी देणं लागतो, ही त्यांच्या आईने दिलेली शिकवण ते आजही तंतोतंत पाळतात. आपण नेहमी दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्याला त्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यांना तोंड दिलं पाहिजे, ही त्यांच्या आईंची शिकवण. आपण समाजाचे देणं लागतो, समाजासाठी आपण झटले पाहिजे हे खरे असले तरी याची जाण ठेवून काम करणारी माणसं समाजात खूपच कमी असतात. प्रत्येक श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालेल्या माणसाने ही जाण ठेवून आपल्या उत्पन्नातील किमान 5% रक्कम बाजूला ठेवावी. ती समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी वापरली तर आपल्या देशातील गरिबी दूर होण्यास नक्कीच मदत होईल, अशी त्यांची भावना आहे. माननीय सुधार मॅडम या उद्देशाविषयी थोडक्यात आपल्याला सर्वांना माहिती देतील. आपल्या वृद्धाश्रमाची माहिती म्हणजे की तुम्हाला आपले दादा आणि बहिणींना पूर्णपणे पहिल्यापासून माहिती आहे. तर त्यांच्या सहकार्यामुळेच त्यांच्या आपल्याला कुठला ज्येष्ठ नागरिकच्या संघातून की आपल्याला भरपूर मदत मिळालेली आहे. दादाने मला काही बोलता येत नव्हतं, माझी शाळा नाही काय नाही, मी खेड्यातली मुलगी होतो, तर धाडस केलंय म्हटलं तर माझ्या या भावाने धाडस केलं. कार्यक्रम असेल ज्येष्ठ नागरिकाचा तिथं ताई तुम्ही या, रिक्षाला पैसे मी देतो खरं तुम्ही या, आली का नाही की तिथे हे असं बोला तसं बोला, ही सगळी माहिती त्यांनीच आम्हाला सांगितलेली होती. तर त्यांच्या सहकार्यामुळेच मी धाडसी बनलोय, माझ्या पंखात बळ आलं. तर त्या बळामुळं करणे की आपल्याला वृद्धाश्रम कोल्हापूरला पहिला होता, सेवा फाउंडेशन कोल्हापूर वृद्धसेवा आश्रम कोल्हापूर होतं. तर त्या आश्रमात आपण कोणी पागळी लोक घेऊन 7,000 भाड्यानं चालू केला होता. चालू केल्यानंतर आपण एक दानशूर व्यक्ती आम्हाला भेटली, मयूर पेट्रोल पाहून एक महिला अगदी एडसर पडलेली होती. तर मला आम्ही आनंदाचं आहे म्हटलं, तर म्हणाले ते 7,000 भाडं भरण्यापेक्षा तुम्ही आम्ही माझ्या जाग्यावर या. मग करीत होतो, डागडुगी करत होतो. त्यावेळेला एक लहान मुलांचा आश्रम त्या बाजूला होता. कुठला आश्रम तिला भागवतांचं. त्या आश्रमात दादा आणि बरीच लोक आली होती. तर माझा जीव ओढायला संपळ देऊ दोघांचाही सपत्नीक असा सत्कार सुतार मॅडम करत आहे. सोबत आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या विनोद आंबेडकर आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या वृद्धाश्रमासाठी त्यांनी 50,000 रुपये मागच्या वेळी त्यांनी दिले. त्या त्यानंतर भाऊ माझा पंढरी राजा, भाऊ माझा
की वृद्ध सेवा आश्रम मध्ये माझा वाढदिवस होता हे मी माझं भाग्य समजतो आणि आपल्या सर्वांच्या माझा 75 माझी फार दिवसाची इच्छा होती की आपण हा वृद्धाश्रम माझ्या आश्रमात करायचं आहे मी सगळं. वाढदिवस सुताताईंच्या नाही वृद्धाश्रमात तुमच्या नाही, तुमच्या आश्रमात माझ्या आश्रमात आणि माझा ज्या आश्रमाला पहिल्यापासून म्हणजे मी माझा काही का थोडासा खालीचा वाटा का असेल हातभार लागलेला आहे कारण ज्याच्याबद्दल मला खरोखर आस्था प्रेम आहे किंवा या आश्रमाचं सगळं कल्याण व्हावं हा ह्याची वृद्धी व्हावी आणि हा कसा वाढेल ह्याचं पहिल्यापासून मी ज्यावेळी माझी स्वतःची ओळख झाली त्यावेळीपासून माझ्या मनात दुसरा विचार कुठला नसायचा की आपण काय करावं म्हणजे आपण हा आश्रमात मोठा होईल. तर पहिल्यांदा आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाची सहल घेऊन आलो होतो आणि इथं पूर्वी हर्षनील म्हणून एक कोल्हापूरमध्ये एक हे आहे त्यांनी मुलांना अनाथ मुलांना सांभाळत ती एक संस्था होती भागवताची आणि त्यांनी नवरा बायको दोघेही त्या मुलांना सांभाळत होते. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या संस्थेच्या भेट करून मी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातल्या लोकांना आम्ही जवळजवळ 25-30 लोक सहल आजच्यासाठी सहल आणि भेट असं तिथं आलेलं होतं. तर स्वतःपैकी त्यावेळेला आमची ओळख झाली आणि त्यावेळेला आम्हाला समजलं की खरोखर ह्यांचं काम खूप चांगलं आहे आणि गोरगरिबांच्यासाठी किंवा जे कोण नाही आहे अशा लोकांच्यासाठी त्या काम करतात. त्यावेळेला त्यांच्याकडे ती चंदा होती ती बिहारमधून तिकडून आलेली तिला केस पिंजाळलेले तिचे नंतर सगळं अंगावर घाण म्हणजे भयंकर हे होती तर त्यांनी स्वच्छ करून तिला आणलं होतं आणि 3-4 लेडीज होत्या ज्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं. आता एक आत्ता गाणं म्हटलं तर कर्नाटकात आहे. तर आता 2012 सालापासून त्या अशा हे काम करतात. तर अतिशय स्तुत्य असं हे वृद्धाश्रमाचं काम किंवा जे ज्यांना आहे त्यांना कोणी नाही पण ज्यांच्याकडे कोणी नाही अशा निराधार लोकांना त्यांनी सांभाळायचं जे व्रत घेतलेलं आहे ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. आणि स्त्री असून त्यांनी आपल्या घरचा कुटुंबाचा विचार केला नाही. त्यांचं कुटुंब घरी गेलेलं असून सुद्धा त्या इथे एकट्या येऊन राहिल्या आणि त्या ज्यावेळेला इथे राहिलेल्या होत्या त्यावेळेला एका पाटव्याच्या त्या ह्याच्यात होत्या तिथून त्यांना अचानक जायला सांगितलं. मग त्यांचा मला फोन आला की अचानक आम्हाला जायला सांगितलं आता आम्ही काय करायचं आणि आम्ही असं एका पडक्या वाड्यामध्ये म्हणजे बंगल्यामध्ये आम्ही राहिलो. मग आम्ही प्रत्यक्ष बघितला तर त्या खिडक्याला दारं होती त्या त्यांनी साड्या बांधलेल्या नंतर अक्षरशः खाली जमीन आणि काहीही नाही घरात अशा परिस्थितीत त्या आमच्या अशाप्रमाणे आम्ही त्यांना जिथं जिथं ज्या वेळेला आम्हाला पैसे धान्य भांडी काही मिळेल त्यामध्ये आम्ही त्यांना देत होतो. जवळजवळ प्रत्येक वर्षी आम्ही त्यांना ज्या त्यांच्या महिला त्यांना साड्या द्यायचं आम्ही काम करत होतो. ज्या चांगल्या साड्या आहेत पण त्या लोक वापरत नाहीत सगळ्या म्हणून आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिलांना आवाहन केलं की तुमच्याकडे इतक्या साड्या येतात तर त्या सगळ्या तुम्ही नेसत नसाल तर त्यातल्या काही साड्या आम्हाला द्या. आणि मग अशा आम्ही आता वृद्धाश्रमात किंवा प्रत्येक वर्षी आमचा तो उपक्रम असतो दिवाळी साजरी करायची आणि त्यावेळेला आम्ही साड्या पण देतो. मग स्वतः त्यांच्या आश्रमामध्ये पण आम्ही द्यायला सुरुवात केली. बऱ्याच लोकांना धान्याची अक्षरशः म्हणजे मनामनाचं धान्य तांदूळ हे आमच्याकडे आम्ही येतापर्यंत पोहोचवायचं असे सगळी कामं आम्ही करत होतो. आपल्याला वाटतं की कुलकर्णी साहेब स्वतःसाठी काही करत असतील पण स्वतःसाठी रिटायरमेंट नंतर स्वतःसाठी त्यांनी काहीच केलेलं नाही. जे काय केलं ते सर्व वृद्धांसाठी कोल्हापूरच्या आसपास जे काही निराधार वृद्ध आहे किंवा वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी त्यांनी जी रक्कम उभी राहिली आपल्या सर्वांच्या कडून घेतलेली ती या ठिकाणी ते देत असतात आणि त्याची कुठेही वाच्यता ते करत नाही. आज 74 वर्ष पूर्ण होऊन 75व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. आज 8 जून रोजी त्यांचा 75 वर्ष पदार्पणाचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय. सोन्याच्या काठी उजळल्या ज्योती सोन्याच्या काठी उजळल्या ज्योती आरती ओवाळू भाऊराया आरती ओवाळू भाऊराया वेड्या बहिणीची विहिरीची माया वेड्या बहिणीची विहिरीची माया अगा कटा बैल मरडा पटगोळ्याच्या लेखा गाई गेली रणजी कटाचा मोडला काटा त्यो काटा खूप जळ अरे म्हणे रास्तळ राजा पडला खडा असा बामण वेडा माझ्या भावाचा आणि भाऊचा यशवंतराव वाडा भाऊ भाऊचा आधी ती एक मुलगी ओळखते लक्ष्मी
ये. लक्ष्मी ये. नाही असं तिकडं वाटत लक्ष्मी ओवाळ. हा तिथूनच आहे. असू दे असू दे. दादा इथं बसा तुम्ही. लक्ष्मी लक्ष्मी सुनो. हा गांधी. సిరి ఉడిసరిగా సీతా మల్లమ్మగా ఆరుద్రి మాడరిగా గాంధీ మాత్నరిగా ఆరుద్రి మాడరిగా గాంధీ మాత్నరిగా కుబసా తడుసరిగా సీతా మల్లమ్మగా ఆరుద్రి మాడరిగా గాంధీ మాత్నరిగా ఆరుద్రి మాడరిగా గాంధీ మాత్నరిగా ఉడియా తొందరిగా సీతా మల్లమ్మగా ఆరుద్రి మాడరిగా గాంధీ మాత్నరిగా ఆరుద్రి మాడరిగా గాంధీ మాత్నరిగా ఉడియా తొందరిగా సీతా మల్లమ్మగా ఆరుద్రి మాడరిగా गांधी मात्मरिगा इकडे समाजात आणि पिढी जाऊन त्या गावाला बळी करा. आणि जाऊन बळी. त्यांचे मित्र सगळे सोयरे एवढेच काय त्यांच्या रक्ताच्या नात्याचे लोकही त्यांना अजिबात विचारणाशी झाले आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या अंधकारमय आयुष्यात आनंद फुलवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून विनायक कुलकर्णी करत आहेत. 85 वर्षाहून अधिक वय झालेले एकटे वृद्ध बाबा, पायात त्राण नसलेली एकटी म्हातारी आई, अपंग दृष्टीहीन पालक अशा ज्येष्ठांना त्यांनी त्यांच्या बायको समवेत हसवलं आहे. त्यांच्या समवेत झगझग गाडीही खेळली आहे.